आहे गाइस, बेस्ट नज़ारा काय व्यू आहे, एक नंबरचा व्यू आहे. तो लोकेशन पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी सांगतो तुम्हाला हे कुठे आहे. आपल्या गोरेगावमध्येच आहे, मुंबईला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. सो आज दौरा आहे आरे डॅम. तो आता मी आहे मालाड हायवे. सो इथून निघतो, तुम्हाला मी पूर्ण प्लेस दाखवतो जाईपर्यंत की कसं जायचं रूट वगैरे. बिकॉज सर्वांना माहिती आहे की आरे डॅम फेमस आहे, बट प्रॉपर लोकेशन तिकडचं माहीत नाही. तो चला बघूया प्रॉपर लोकेशन. क्लायमेट एकदम मस्त आहे. आपलं नशीब चांगलं आहे की अजून पाऊस तर सुरू नाही आला आहे, बट क्लायमेट बघा एक नंबर झालं आहे पूर्ण क्लायमेट जाईपर्यंत. मजा येईल खूप. हायवेवरून आतमध्ये जातो आम्ही आता आरे रोडला. तो आरेच्या सिग्नलवरनं लेफ्ट. ट्रॅफिक घ्या, दुपारी पण ट्रॅफिक सेम. च्या सिग्नलकडनं लेफ्ट. आरेच्या सिग्नलकडनं लेफ्ट घेऊन सरळ सरळ आतमध्ये जायचं आहे. मध्ये कुठेच टर्न वगैरे मारायचं नाही. आणि तिथे ट्रॅव्हल करताना हे मजा येते खूप, म्हणजे गावची वाईब येते. तो वाटत नाही की आपण असं मुंबई साईडला आहे, पण दोन साईडला झाडं, आपण चालतो आहे मस्त. तो एक नंबर वाईब आहे. त्यामध्ये आपण थोडं पुढे आलो ना, ते मस्त म्हणजे तेच जे भाज्या वगैरे बनवताना म्हणजे विकतात ना, ते लोक पण असतात. हा तो ते एक मस्त आहे. तो त्यांच्याच भाज्या फळं वगैरे असतात ते घेऊन विकायला असतात. भारी सीन आहे एक म्हणजे भारी सीन आहे आरेमध्ये जाताना. आता आरेच्या रोडने आपल्याला दोन ऑप्शन येणार. राईटला तो मरोड व लेफ्टला तो आपल्याला पाईपलाईनकडे रोड. आपण जायचं आहे, आपल्याला पाईपलाईनकडे जायचं आहे. त्या रूटला जायचं आहे, त्या रूटला जायचं नाही. ह्या रूटकडनं सरळ गेलात की स्ट्रेट रोड आहे. कुठेच असं मध्ये म्हणजे राईट लेफ्ट कुठे नाही एवढ्यात तरी. अरे मधला फेमस स्पॉट आला की अरे लस्सीचा स्पॉट. खूप भारी आणि इकडं फेमस आहे स्पॉट. हा बघा आरे लस्सी. लस्सी जिथे भेटेल ना आरेची, सो तिकडनं हे पहिलाच टर्न भेटेल, लेफ्ट टर्न. सो आतमध्ये टाकून डायरेक्ट या कच्च्या रोडने आतमध्ये. सो चला. एकदम कच्चा रोड आहे एकदम पूर्ण, बट लोकेशन ठीक आहे, म्हणजे लगेच समजेल. त्या लस्सी आरेची जी फेमस लस्सी आहे ना, तिकडनं पुढं आला की लेफ्ट टर्न आहे पहिलाच टर्निंगलाच. जरा पूर्ण खराब आहे, तिथला जर रस्ता आहे पूर्ण एकदम ऐसा रोड आहे, एकदम बोलतात ना कच्चा आणि पूर्ण माती आहे. रोड कुठेच सोडायचा नाही, लेफ्ट मारल्यावर सरळ सरळ जायचं आहे. बट रोड जरा खराब आहे, जरा म्हणजे पूर्णच खराब आहे. बट ठीक आहे, तुम्हाला हिडन प्लेस शोधायचे आहे तर या रोडला जावंच लागणार. अशा प्रकारे हा बघा रोड आजूबाजूला बघा. इथे पण दोन रस्ते भेटतील तुम्हाला पुढे आल्यावर. तो तिथून राईट मारायचा आहे आणि अशी म्हणजे वस्ती आहे, वस्तीतून आतमध्ये जायचं आहे. सो अशा प्रकारे लोकेशन आहे वस्तींमधनं जायला. कुठेतरी गाडी पार्क करून जायला लागणार पुढे. पार्क केल्या पाठीच. आता इकडनं पुढे चालत जायचं, थोडं ट्रेक टाईप आहे याच्यानंतर. सो बघूया आता किती वेळ लागतो इथून. सो बघा ही लोकेशन आहे. इथून ही गल्ली आहे, गल्लीतून पूर्ण सरळ सरळ चालत जायचं आहे. पुढे फुल गाव टाईपच आहे. चालत जायला, गाडी पाठीच पार्क करायच्यात, इथून चालत जायचं आहे. फुल हिडन जागा आहे, फुल हिडन जागा प्रॉपर. बट तुम्हाला लोकेशन समजेल ब्लॉग बघितलात की.
तो जागा फुल एकदम. इथून आहे बघा शाळेचं. इकडे ओपनच आहे पूर्ण. पुढे पुढे इथून आहे उडी मारायला लागेल इथून. हा एवढी हिडन प्लेस आहे की बापरे, जागा पण भेटत नाही त्याला. बट एक नंबर एरिया मस्त आहे पूर्ण. म्हणजे फुल गावचा माहोल आहे. झाडं बिडं बघा ना सगळी एकदम चारकी झाड आहेत. जायला रोड पण तुम्हाला ट्रेक टाईपच आहे पूर्ण. फुल चिखल वगैरे आहे जास्त. तरी नशीब पाऊस नाही. पाऊस असला असं अजून वाट लागली असते. एकदम स्ट्रेट जायचं, कुठेच काय हे नाही करायचं. जसं मी लोकेशन सांगितलं तसं प्रॉपर. म्हणून मी फुल लोकेशनच टाकतो याच्यामध्ये. थोडे थोडे शॉर्ट्स पण नाही टाकले. जसं आहे ते पूर्ण टाकलं. फायनल वाटतं प्लेस आली आहे. थोडंफार बाकी आहे. जाताना आपल्याला एक छोटी नदी क्रॉस करून जायची आहे. फुल ओपन रोड एकदम. गावचे माळ वगैरे असतात ना तर त्या टाईपमध्ये. बघा छोटीशी पाण्याची नदी आहे. तो ते क्रॉस करून जायचं. टिकतं काय पाणी थोडंफार. एकदम गावच एकदम गाव. फुल म्हशी वगैरे आहेत. फुल एकदम नजारे. पब्लिक जाम आहे. इकडे आहे म्हशी वगैरे बस चरतायत. म्हणजे गावी आला हेच वाटणार तुम्हाला. मुंबईचं वाटणारच नाही काहीच. इथे बघा ही प्लेस पण मस्त आहे फुल. आंघोळीला आहे म्हणजे पाणी खोल आहे बऱ्यापैकी. सो डॅमला अजून आम्ही पोचलो पण नाही. बट लोकेशन बघा. अविनाश साळसकर मित्रा. अविनाश साळसकर हाय बोल दे. एक नंबर असा व्ह्यू आलाय पूर्ण. फुल एक नंबर वाईब नेचर. थोडा ट्रेक सुरू. सो अशा प्रकारे रोड आहे. ट्रेक करून करून जायचं आहे. मित्र आपले पुढे गेलेत. जाम दमलो आज. एक नंबर असा ट्रेक आहे. चालायला पण जाम लागलं. गाडी खूप मागे लावली. बघू आवाज येतोय का मित्रांनो. फायनली त्या लोकेशन पर्यंत पोहोचलोय. काय वाटतंय तुम्ही कशाला जाता. कर्जत लोणावळा. व्ह्यू बघा यार व्ह्यू. लोक इथे पार्टीसाठी येतात ना. आपल्या लोकांना माहीतच नाही. काय यार सीन आहे. एक नंबर. असं वाटतं कुठेतरी माथ्यांच्या हिल स्टेशनला वगैरे येतो ना आपण तो त्या टाईपमध्ये आलो. एक नंबर. क्राऊड पण खूप आहे. सो एक नंबर. काय व्ह्यू आहे यार. काय व्ह्यू आहे. फुल गर्दी. आज पण गर्दी यार. एवढं ट्रॅव्हल करून आलो आम्ही. पण वर्थ आहे. काय नजारा आहे बघा ना. फुल एकदम भारी व्ह्यू आहे. एकदम भारी. काय व्ह्यू आहे. क्लायमेट पण मस्त एकदम. काय काय बेस्ट नजारा. बघा ना काय व्ह्यू आहे. एक नंबरचा व्ह्यू आहे.
तो लोकेशन पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी सांगतो तुम्हाला हे कुठे आहे. आपल्या गोरेगावमध्येच आहे, मुंबईला. सो अशा हिडन स्पॉटसाठी अजून तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर मला नक्कीच माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंट हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका की लोकेशन मी तुम्हाला सांगतो हे लोकेशन कुठे आहे. बाकी प्रॉपर लोकेशन तुम्हाला ब्लॉगवर समजेलच, बट तरी समजत नसेल तर मी सांगतो तुम्हाला कसं काय आहे ते. सो शेअर करा व्हिडिओ. बाय. योगेश परब. धन्यवाद.